रामराज्य स्टार टीव्ही न्यूज, आवाज जनतेचा। आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। बघा आजची ब्रेकिंग न्यूज। आज सटाणा येथे जे कृत्य घडलेलं आहे, तर आज इथं आंदोलन चालू आहे, पूर्ण शांततेत चालू आहे। तर आपण नमस्कार, काय वाटतं तुम्हाला, फाशीची शिक्षा झाली पाहिजे की नाही? समाज मनाला सुन्न करणारी घटना आहे आणि अशा घटना करणाऱ्या नराधमाला, लिंग पिसाट्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। किंवा फाशीची शिक्षा होत नसेल तर कायद्यामध्ये बदल करून समाज मन हेलावणारी ही घटना आहे। याचा आपण जितकं शक्य तितकं निषेध केलाच पाहिजे। कुठलाही भेदाभेद न ठेवता या नराधमाला जेव्हा शिक्षा होईल तेव्हा त्याच्या घरच्या लोकांना एक मनाला शांती वाटेल। तर अशा अनेक घटना घडतात, परंतु नराधम जे लोक आहेत ते अजूनही मोकळे सुटलेले आहेत। त्याच्यामुळे समाजमान हादरून गेलेला आहे। तर आमच्या आया बहिणी सुरक्षित नाही तर आम्ही काय करावं? बरोबर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये या महिन्यात ही तिसरी घटना आहे। जर पहिलेच त्याला शासन झालं असतं पहिल्या व्यक्तीला, तर आज हे कृत्य घडलं नसतं। याच्यावर तुम्ही काय सांगता? निश्चितच पहिले नराधमाला फाशी दिली गेली असती किंवा योग्य शिक्षा झाली असती तर आज हा प्रकार घडलाच नसता। हे ठामपणे मी आज सांगतो। सतत होणारे प्रकार लोकांना असह्य झालेले आहेत। लोक कुठल्या बाबतीत तडजोड करायला तयार नाही आहेत, परंतु हे नराधम जे आहेत ते आपले कृत्य सोडायला तयार नाहीत। जोपर्यंत अशा नराधमाने योग्य ती शिक्षा भेटत नाही तोपर्यंत आपले प्रकार जे आहेत हे संपुष्टात येणार नाही। नक्कीच, तर या नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे। उलट मी तर म्हणतो, जे पहिलं कृत्य या महिन्यात घडलेलं होतं त्याला जर शिक्षा झाली असती तर आज हे कृत्य घडलेलं नसतं। आणि आज म्हणजे जे पालक आहेत ते विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा कोणत्या हिशोबाने शाळेत जातील ते, कारण आज ह्या महिन्यात 3 घटना घडलेल्या आहेत। तर या घटना प्रभावी लोक घाबरायला लागून गेलेले आहेत की आपल्या मुलीला घरी एकटं सुद्धा सोडू शकत नाही किंवा शाळेत सुद्धा ती व्यक्तीला पाठवू शकत नाही। तर अशा पद्धतीने याला शिक्षा झालीच पाहिजे, न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे। या संदर्भात काकांनी बोललेले, तर आपण काय, काका तुम्हाला काय वाटतं? आवश्यकच पहिल्या घटनेत जर ती शिक्षा झाली असती तर हा प्रकार घडलाच नसता। नराधमांना चाप बसणं गरजेचंच आहे। बरोबर, नक्कीच, धन्यवाद। आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी करिता सहसंपादक अनिल भाऊ सावंत देवळा। मुली आहे ज्यांना मुलींबद्दल शुभेच्छा आहे, स्त्री शक्तीबद्दल आदर आहे, असे लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खऱ्या अर्थाने खासपाडे गावामध्ये खमताणे गावामध्ये जी घटना घडलेली आहे अत्यंत निंदनीय आहे, प्रचंड राग येणारे आहे, द्वेष निर्माण करणारे आहे। या समाजकारणामध्ये अनेक घटना घडत आहेत, तरी सुद्धा प्रशासन हे जागे होत नाहीये। लक्षात घ्या, तुम्ही पब्लिक आहात, जनता आहात। माझ्या माय माऊलींना सांगणं आहे की आपल्या लेकरांची कशी सुरक्षा आपल्याला बाळगता येईल याची काळजी आम्ही तर करतोच आहे, परंतु हे शासन जे आहे ते शासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे। या राजकीय मंडळींनी सोयीनुसार त्यांच्यासाठी अनेक प्रकारचे कायदा बदललेले आहेत, परंतु माझ्या माऊलींच्या
संरक्षणासाठी कायदे का बदलत नाही हा मोठा प्रश्न आहे. जर अशा घटना घडत असतील तर अशा घटनेचा आम्ही निषेध करतो. या घटनेसाठी राजकीय मंडळींनी कायदे जसे बदलतात आपल्या सोयीनुसार तसं माझ्या मामुलीच्या संरक्षणासाठी आपण फास्ट ट्रॅक मध्ये कायदे बदलले पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हालाही आया बहिणी आहेत याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. जर असे उद्रेक वाढत गेले तर भविष्यामध्ये याचा महाउद्रेक होऊन रस्त्यावर लोक पेटतील आणि येतील. म्हणून राजकारणी लोकांनी आणि सरकार माऊलींनी लक्षात ठेवलं पाहिजे की अशा घटना जर तुम्हाला शोध द्यायचा असेल जर थांबवायच्या असतील तर कायदा कठोर करा आणि अशी घटना घडल्यानंतर अशा नराधामांना जागेवर फाशीची शिक्षा द्या, कठोर कारवाई करा. तर तुम्ही राजकीय लोकांनी लक्षात घ्या, फक्त तुमच्या सोयीनुसार राजकारण करू नका. अनेक माय माऊलींचे माझ्या माता भगिनींचं संरक्षण या राष्ट्रात झालं पाहिजे, महाराष्ट्रात झालं पाहिजे, या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे. जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्ही तुम्हाला जरा शिकल्याशिवाय राहणार नाही. येत्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न लवकरात लवकर सगळे आमदार खासदार मंत्री असतील गृहमंत्री असतील त्यांनी लवकर काळजी घेतली पाहिजे. या नराधामाला आज जवळ जरी केलेला आहे. आम्ही धुळे जिल्ह्यातून आलेलो आहेत, सटाणा जिल्ह्यातून आहेत, बागलाण जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. या ठिकाणी ही गोष्ट साधी नाही, कलंक करणारी आहे. आता जर अशा नराधामाला माझ्या महामाऊलींना सांगतो जर असे कायदे जर चांगले कायदे असतील तर आता आपल्याला कायदा हातात घेणं गरजेचं झालेलं आहे. नाहीतर आपला समाज सुरक्षा नाही, समाजाची सुरक्षा होणार नाही. म्हणून अशा चांगल्या कायद्यांना बदलणं गरजेचं आहे. आणि या माझ्या चिमुकलीला जो अन्याय झालेला आहे तिच्यावर न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या परिवाराला दिलासा मिळाला पाहिजे आणि त्या परिवाराला कुठल्याही प्रकारची आच येणार नाही. आणि या परिवाराला पुन्हा उभं करण्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे. पण सरकारने सुद्धा लक्ष घालणे गरजेचं आहे आणि प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे. मी या गोष्टीचा धिक्कार करतो. अखिल भारतीय जीवा सेना समस्त नागरिक समाजाच्या वतीनं धुळे जिल्ह्याच्या वतीनं मी या घटनेचा निषेध करतो. माझे 2 शब्द बनते. हा माझं एकच म्हणणं आहे का बा आम्हाला न्याय हा भेटला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा द्या. तुमच्याकडनं होत नसेल तर तो आमच्या ताब्यात द्या, आमच्या ताब्यात द्या. आम्ही महिला लढू. हा त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. फाशी आहे की आम्ही सर्व पक्षीय सर्व नागरिक ग्रामस्थ यांच्या वतीने महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी इथे त्वरित भेट द्यावी व या घटनेची दखल घेऊन शासनाला याचा पाठपुरावा करून ताबडतोब ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून अशा नराधमाला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. तुम्हाला जन्मठेप नाही त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. आणि माझं सर्व समाज बांधव निवेदन आहे, मी समाज बांधव आहे, सर्व समाज बांधवांना निवेदन आहे ज्याचे निचकृत्य करणाऱ्या लोकांच्या समाज त्याच्या परिवारावर सर्व समाजाला बहिष्कार करायचा. त्याच्या कोणत्याही सुखदुःखात कोणत्याही आपल्या समाजाला त्याचं जायचं नाही. त्याचं कुठे गावातूनच मी सामाजिक हिशोबाने बोलतोय. त्याच्या परिवारावर आपल्या समाजाला बहिष्कार टाकायचा आणि त्याच्या परिवाराच्या कुठल्याही सुखदुःखात आपला याची समाज बांधव केला नाही पाहिजे. सर्वांनी दखल घेतली पाहिजे. त्याचे इंद्रे कापा नाक कापा त्याचा आणि त्याच्या गळ्यात बांधून जागेवर पेटवा. तेव्हा न्याय थांबल, तेव्हा न्याय थांबल. प्रत्येकना आया बहिणी आहे, प्रत्येकना नातू पंतू आहे, प्रत्येकना सुना आहे. आता ये कोणी लिहिली बर का हा न्याय करायलाच पाहिजे. आता 2 घटना घडल्या. काय मिळालं? काय निष्पन्न झालं? हा काय निष्पन्न झालं? काय निष्पन्न झालं? नियोजन मिळालेलं होतं. त्या घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही इथपर्यंत आमची पूर्ण पदाधिकारी टीम पूर्ण इथं आलेली आहे आणि आम्ही तहसीलदार ऑफिसला जाऊन आणि पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही आमच्या वतीने नियोजन दिलेले. जे कृत्य घडलेले त्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही हे निवेदन दिलेले आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला इथं भेट देण्यासाठी आलेलो होतो. तुम्हाला आमचा नाथशक्ती संघटनेच्या वतीने
तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल आणि जिथं पण काही अडचण आली तुम्ही संघटनेला तुम्ही कळवू शकता आणि तुम्हाला संघटना तुम्हाला पाठिंबा 100% देईल. जिल्ह्यामध्ये ही चौथी घटना झालेली आहे. तर अशा आरोपींना जर आपण जर असंच सोडून दिलं तर मग पुढे जाऊन मग खूप कठीण होणार आहे. समाजात हिंमत वाढेल आणि यांना जर लवकरात लवकर शिक्षा झाली तर आपण कुठेतरी अन्याय अत्याचार कुठेतरी थांबू शकतो. जर अशा या कृत्यामुळे ना आपण आपले जे घरातले लहान मुलं आहेत किंवा मुली आहेत आपण यांना शाळेत पाठवण्यासाठी पण आपण विचार करतो. असं कृत्य घडतंय अशा गोष्टी कुठेतरी कल्याणे पाहिजे आणि आरोपीला 100% शिक्षा आपण मिळूच. काही हरकत नाही. नाथशक्ती संघटना आहे 100% तुम्हाला पाठिंबा मिळेल. असं आरोपींना आहे ना डायरेक्ट त्यांना चटवायलाच पाहिजे. माझं तरी मत आहे. काय करतील? न्याय देतील नाही सोडून देतील. हा न्याय 100% कोर्ट न्याय नाही देणार लवकर. त्याला पब्लिकच्या हवाले करायला पाहिजे होतं कोर्टाने. पब्लिक जे करतील ते करतील. हे तुमची मागणी बरोबर त्याच्या हिशोबाने त्यांनी आता जे कायद्यामध्ये नमस्कार, आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी. रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. बघा आजचे ब्रेकिंग न्यूज. आज आपण सटाणा येथे आलेलो होतो. तिथं आपण दिलं, पण या महिन्यात नाशिक जिल्ह्यामध्ये 3 ते 4 घटना अशा घडलेल्या आहेत. तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. कारण प्रशासन कुठंतरी दुर्लक्ष करतंय. कारण त्यांच्या आड लपून हे लोक असं कृत्य करताय. जर पहिल्या वेळेसच पब्लिकच्या हवाले केलं असतं, त्याला पब्लिक मार बसला असता, शिक्षा झाली असती, तर आज हे कृत्य घडलेलं नसतं. तर आपण त्या ठिकाणी म्हणजे जी मुलगी आहे त्यांच्या घरी आलेलो आहोत त्यांच्या आई वडिलांकडे. तर आपल्याला ताई 2 शब्द सांगतील, आपण ऐकून घेऊ. त्याला काहीतरी जास्त दिवस लांब गेला म्हणजे त्याला फाशी होणार नाही आम्हाला बी गॅरंटी. पण त्याला आता पब्लिकच्या हवाले करायला पाहिजे होतं. कोर्टाने पब्लिकच्या हवाले करायला पाहिजे होतं त्याला. पब्लिक जे करतील ते करतील, नाही तर मग पब्लिकच्या सामने चटवायला पाहिजे होतं त्याला. त्याच्यावर नाथशक्ती संघटना राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. तर आपण त्यांचं पण मनोगत जाणून घेऊया. तर याच्यावर काय वाटतं अजय दादा तुम्हाला? याच्यावर काय पाठपुरावा करणार आपण? आपण संघटनेच्या वतीने तर नियोजन दिलेले तर कायद्याच्या हिशोबाने आपण चालत आहोत आणि कायद्याने तर आमची एवढीच मागणी आहे का या आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे आणि येणाऱ्या काळात हे असे कृत्य घडले नाही पाहिजे. बरोबर. आणि आमच्या ज्या आया बहिणी आहेत या रस्त्यावर म्हणजे आता ज्याचा कुठेतरी काम निघणारच आहे, कुठेतरी जाणारच आहेत, तर यांच्यासाठी आम्हाला संरक्षण कसं देणार? बरोबर, नक्कीच. कारण हे संरक्षण आम्हाला स्वतः करायचंय. बरोबर. कारण नक्कीच अजय दादा, आज लोक पूर्ण भयभीत झालेले आहेत. शाळात मुलांना सुद्धा पाठवायला विचार करताय. आज 3 घटना या महिन्यात घडलेल्या असल्यामुळे घर सोडणं सध्या चुकीचं झालेलं. नाशिक जिल्ह्यातून या नाशिक जिल्ह्यामध्ये ही 4थी घटना झालेली. बरोबर. तर आम्हाला आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे का अशा आरोपींना तुम्ही वेळ नका देऊ, लवकरात लवकर फाशी शिक्षा द्या. म्हणजे येणाऱ्या काळात जे हे आरोपी या गोष्टी जे करणार आहेत यांना काहीतरी हे दिसलं पाहिजे की काहीतरी शिक्षा मिळते बा आणि या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे. यांना पण या गोष्टी कळायला पाहिजे. नक्कीच अजय दादा, धन्यवाद. तर आपल्या सोबत जोडले जात आहेत बंधू, तर आपण त्यांच्या पण मनोगत जाणून घेऊया. काय लहानपणीला काय समजत नाही, शाळेत जाताना येताना कधी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर हे अशा कृत्य वारंवार होतच राहतील. त्याच्यामुळे या निराधाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. झाल्याशिवाय म्हणजे दुसरं जे वातावरण आहे हे होणारच नाही. समजलं? याच कारण. नक्कीच, धन्यवाद. बघा, तर फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. त्याच्या प्रत्येकाच्या मुखात हा शब्द येतोय. तर प्रशासनाने कुठंतरी दखल घेऊन याचा निर्णय लवकरात लवकर लावावा अशी मागणी यांची चालू आहे. तर रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी करिता मी सहसंपादक अनिल भाऊ सावंत देवळा. लवकरात लवकर आरोपीला शिक्षा झाली
वेळ भेटून जातात ते म्हणजे ती गोष्ट मागे पडते. योगी सारखं शासन पाहिजे. मग योगी सारखं त्यासाठी त्या पाहिजे. योगी सारखं योगी आदित्यनाथच आपला आधार स्तंभ विशेष आणि असा विषय काही समजू नका. आता हे जे नियोजन आहे हे आता पुढे जागेवर कंट्रोल आता ही पूर्ण फाईल तयार होऊन ही फाईल डायरेक्ट वरती पोहोचल. ही फाईल डायरेक्ट वरती पाठवली. कार्यक्रम लावायचे. आता जागेवर कार्यक्रम विषय मिटून जाईल. समोरच्या व्यक्तीने जर समजा सांगितलं हो माझ्याकडनं झालं गेलं, एवढा जरी शब्द सोडला हा माझ्याकडनं झालं गेलं, जागेवर त्याचा कार्यक्रम व्हायला पाहिजे. विषयच नाही. म्हणजे काय माहिती होणार गरजच नाही. पब्लिक मार मध्ये काय झालं आम्हाला काहीच माहिती कुठे जायचं काम लोक विचारच करतात नाही. बाई माणूस राहते माणूस विचार करता नाही. गल्ली माणूस एवढी 9 वर्षांनी लोकच म्हणजे मानसिकता काय राहिली काय नाही आमची देवा काहीच नाही. दुसरा राहतात त्या लोक विचार सहकार्य करतात. मालेगावना मॅटर त्या लोक डायरेक्ट तयारी होतात. डायरेक्ट जितना बी लोक होतात मालेगावमा त्या म्हणले एक खंत वाटी राहिली आपला तांदूळ सटाणाने की आपला मागे पब्लिक काहीच नव्हती. त्या मानले एवढी पब्लिक राहायला पाहिजे. सण राहत, बकरी ईद राहत, रमजान राहत, तरी दुकान बंद होतं. बंद होतात. पण त्या पूर्ण न्याय भेटला पाहिजे त्यासाठी पूर्ण अखंड मालेगाव बंद होतं. त्यांचे लोक चालू नव्हतं. आज जे नियोजन होतं ना आजचं बी नियोजन कडकच लागायला